अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत आज छाननीची प्रक्रिया पार पडली। आज 18/11/2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होती। दुपारी 3:30 वाजेपर्यंत छाननीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये एकूण अध्यक्ष पदासाठी 7 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 6 पात्र झाले आणि एक अपात्र झाला। अपात्रतेचे कारण असं आहे की डमी अर्ज होता, ते सूचक एकच असल्या कारणाने कायदेशीर प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या आदेशा सूचनेनुसार आपण एक अपात्र केला। त्यानंतर सदस्य पदासाठी एकूण 1 ते 13 प्रभागासाठी 146 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 45 अर्ज अपात्र झाले आणि 101 अर्ज प्राप्त झाले। आणि अंतिमरित्या छाननीच्या अध्यक्ष पदासाठी 6 व सदस्य पदासाठी 101 अर्ज, एकूण 1 ते 13 प्रभाग असे एकूण 107 उमेदवारी अर्ज छाननी अंती हे झाले, पात्र झाले। छाननीसाठी कोणी ऑब्जेक्शन घेण्यात आले का कोणाकडे? छाननीसाठी कुठल्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचं ऑब्जेक्शन असं घेण्यात आलेलं नाही। आणि जी नवीन नियम आलाय तो नवीन नियम काय होता आणि त्याबद्दल काय झाले का? माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी काल एक सूचना जारी केली होती, त्यामध्ये असं सांगण्यात आलं होते की मान्यता प्राप्त जे पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या उमेदवार व त्यांच्या पूरक उमेदवारावर एक सूचना दिली होती की जर पूरक उमेदवाराचे एकच सूचक असतील तर त्यांना तो अर्ज वैध करा व त्याला नंतर जर त्यांनी माघार नाही घेतला तर अपक्ष म्हणून कन्सिडर करा। पण माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना आल्या व कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याप्रमाणे जर एखादा राजकीय पक्ष असेल त्यांचा जो मेन उमेदवार सोडून पूरक उमेदवार असेल त्याला जर एक सूचक असेल तर तो अर्ज वैध होणार नाही, अवैध राहील। जर त्याला 5 सूचक असते तर तो अर्ज अपक्ष म्हणून कन्सिडर केला गेला असता। प्रभाग वाईज आपल्याला सांगता येईल किती कुठल्या प्रभागातील किती अर्ज बाद झाले? प्रभाग वाईज अर्ज सर, 1 मध्ये एकूण 4 बाद झाले, 2 मध्ये 2 झाले, 3 मध्ये 5 झाले, 4 मध्ये 3 झाले, 5 मध्ये 3, 6 मध्ये 4, 7 मध्ये 2, 8 मध्ये 2, 9 मध्ये 5, 10 मध्ये 3, 11 मध्ये 5, 12 मध्ये 3, 13 मध्ये 4 असे प्रभाग वाईज अर्ज बाद झाले।